शिरूरच्या राजकीय पटावर नेमकं काय घडतंय, इथला मतदार काय विचार करतोय हे समजून घेण्यासाठी आपण कोणत्याही मतांशिवाय फक्त आकडेवारीच्या चष्म्यातून शिरूरच्या राजकीय भविष्याचा वेध घेऊया. पुणे जिल्ह्याच्या राजकारणात शिरूरचं स्थान नेहमीच खास राहिलंय. हा फक्त एक मतदारसंघ नाही, तर एक असं मैदान आहे जिथे लोकांच्या अपेक्षा आणि जमिनीवरचं वास्तव यांच्यात सतत एक लढाई सुरू असते. इथला कौल फक्त एका आमदाराला ठरवत नाही, तर तो राज्याच्या राजकारणालाही दिशा देऊ शकतो. आपला आजचा प्रवास 5 टप्प्यांचा असेल. आपण सुरुवात करणार आहोत इथली जमीन आणि इथल्या माणसांना समजून घेण्यापासून. मग आपण पाहूया की लोकांच्या मनात नेमकं काय आहे. त्यानंतर इतिहासाची पानं उलटून जनादेशाचा अर्थ लावू. या सगळ्याच्या आधारावर एका चांगल्या प्रशासनाचा आराखडा कसा असू शकतो हे बघू. आणि शेवटी राजकारणातला सर्वात महत्त्वाचा धागा म्हणजे विश्वास, तो कसा विणायचा यावर बोलू. तर कुठल्याही राजकारणाचा पाया असतो तिथली भूमी आणि तिथली माणसं. चला शिरूरची ओळख करून घेऊया. शिरूरची गोष्ट म्हणजे खरं तर 2 वेगवेगळ्या जगांची गोष्ट आहे. एका बाजूला आहे ग्रामीण भाग, जिथे कांदा, ऊस, द्राक्ष पिकवणारा शेतकरी आहे, जो इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आणि दुसऱ्या बाजूला वाघोली, उरुळी, कांचनसारखा झपाट्यानं वाढणारा शहरी भाग. 2019च्या आकडेवारीनुसार इथले जवळपास 4.25 लाख मतदार याच 2 जगात विभागले गेले आहेत. आणि साहजिकच त्यांची स्वप्न आणि त्यांच्या गरजाही वेगळ्या आहेत. आणि ही विभागणी फक्त नकाशावर नाहीये, ती लोकांच्या रोजच्या जगण्यात दिसते. गावातला शेतकरी आजही पाण्यासाठी, पिकाच्या भावासाठी झगडतोय, तर दुसरीकडे शहराच्या जवळ राहणाऱ्या माणसाला चांगले रस्ते, कमी ट्रॅफिक आणि नोकरीची चिंता आहे. या 2 टोकांच्या गरजा सांभाळणं हेच इथल्या नेतृत्वासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. पण हे झालं आपलं विश्लेषण. आता थेट लोकांच्या मनात काय आहे ते ऐकूया. त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या कोणत्या गोष्टी त्यांना सगळ्यात जास्त बोचतात. हे कुठले अंदाज नाहीत, हा आहे मतदारांचा खरा आवाज. हे आकडे बघा, ते खूप काही सांगून जातात. जवळपास अर्ध्या मतदारांना म्हणजे 45% लोकांना आजही पाणी आणि रस्त्यांची चिंता आहे. विचार करा, आपल्या मूलभूत गरजांसाठी लोकांचा संघर्ष अजूनही सुरू आहे. त्यानंतर येतात शेतीच्या समस्या आणि मग सुरक्षा व प्रशासनाचा मुद्दा. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, लोकांच्यासाठी रोजच्या जगण्याचे प्रश्न सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आणि हे फक्त आकडे नाहीत, ही लोकांची रोजची व्यथा आहे. हे एक वाक्य ऐका. विलीन झालेल्या गावात पाणी, स्वच्छता, कचरा याबद्दल सतत तक्रारी आहेत. हे वाक्य आपल्याला जमिनीवरची परिस्थिती किती गंभीर आहे हे दाखवतं. जेव्हा रोजच्या जगण्यासाठीच संघर्ष करावा लागतो, तेव्हा लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होऊ लागतो. हे बघा, शहरी आणि ग्रामीण भागाच्या समस्या कशा वेगवेगळ्या आहेत. वाघोलीतल्या माणसाला ट्रॅफिक जॅम छळतोय, तर गावातल्या शेतकऱ्याला कांद्याचे पडलेले भाव रडवत आहेत. पण एक गोष्ट मात्र दोन्हीकडे सारखीच आहे, ती म्हणजे प्रशासनाकडून मिळणारा थंड प्रतिसाद. आमचं ऐकून घेणारं कोणीतरी हवं, ही भावना दोन्ही जगात अगदी तीव्र आहे. आणि या फक्त प्रशासकीय अडचणी नाहीत, हा थेट आपल्या घटनात्मक मूल्यांचा प्रश्न आहे. प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. आणि हे सन्मानाचं जगणं म्हणजे काय, तर चांगला रस्ता, प्यायला शुद्ध पाणी, या मूलभूत गोष्टी. जेव्हा या मिळत नाहीत, तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोचतो. म्हणूनच सार्वजनिक जीवनात बोलताना माहितीपूर्ण आणि जबाबदारीने बोलणं आणि प्रशासनात असताना लोकांच्या दैनंदिन जीवनातील सन्मानाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर लोकांच्या समस्या आपण ऐकल्या, पण या समस्या मतपेटीतून कशा बोलतात? गेल्या काही दशकांमध्ये शिरूरच्या मतदारांनी काय कौल दिलाय? चला आता या जनादेशाचं विश्लेषण करूया. शिरूरच्या राजकारणात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. इथला मतदार सत्तेत असलेल्या आमदाराला पुन्हा संधी देत नाही. तुम्ही पहा, 1995 पासून आजपर्यंत कोणालाही सलग दुसरा विजय मिळालेला नाही. याचा सरळ अर्थ आहे, इथले मतदार कामाचा हिशोब मागतात. दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नाही तर ते थेट बदल घडवतात. हा फक्त राजकीय बदल नाही, हा मतदारांनी दिलेला एक स्पष्ट संदेश आहे. आणि हे आकडे बघा, हे त्या अस्थिरतेची कहाणी सांगतात. निवडणूक दर निवडणुकीला कौल कसा बदलत गेला आहे हे स्पष्ट दिसतं. विजयाचं मार्जिन कधी कमी कधी जास्त, यावरून लढत किती अटीतटीची असते याचा अंदाज येतो. आणि 2024मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर तर राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आणि विजयाचा फरकही खूप वाढला. हे फक्त आकडे नाहीत, तर मतदारांच्या मनात चाललेल्या मंथनाचं हे प्रतिबिंब आहे. पण मग प्रश्न उरतो की हा सतत बदल का? मतदार प्रत्येक वेळी नव्या चेहऱ्यावर विश्वास का टाकतात? यामागची कारणं समजून घेणं महत्त्वाचं आहे. या अस्थिरतेमागे काही मुख्य कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे तीव्र सत्ताविरोधी भावना. काम नाही तर मत नाही,
हा इथला साधा हिशोब आहे. दुसरं म्हणजे लढत नेहमी 2 प्रमुख उमेदवारांमध्येच विभागली जाते. तिसरं, इथला मतदार जागरूक आहे. 67 ते 70% मतदान हेच दाखवतं. आणि यात भर पडते ती वाढत्या शहरी ग्रामीण दरीची आणि पक्षांमधल्या फुटीची, ज्यामुळे हे राजकीय गणित आणखीच क्लिष्ट होतं. ठीक आहे, तर आपण समस्या पाहिल्या, कारणं शोधली. आता उपायांबद्दल बोलूया. शिरूरमध्ये फक्त निवडणूक जिंकून चालणार नाही, तर लोकांचा विश्वास कसा जिंकायचा? त्यासाठी एक ठोस आराखडा काय असू शकतो? यासाठी एक चतुर्मुख रणनीती गरजेची आहे. म्हणजे काय? तर 4 महत्त्वाच्या गोष्टींवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करणं. 1. विकास आणि पायाभूत सुविधा. 2. ओळख आणि सामाजिक न्याय. 3. आघाडी आणि नेतृत्व. आणि 4. मतदारांच्या आकांक्षा. उदाहरणार्थ, एकीकडे 1428 कोटी रुपयांचे रस्ते आणि पुलांचे प्रकल्प मार्गी लावणं हा झाला विकासाचा भाग, तर दुसरीकडे भीमा कोरेगावसारख्या ऐतिहासिक वारसाचा सन्मान करणं हा झाला सामाजिक न्यायाचा भाग. विकास आणि अस्मिता या दोन्ही गोष्टींना एकत्र घेऊनच पुढे जावं लागेल. आणि उरलेले 2 पैलू आहेत आघाडी आणि आकांक्षा. विजयासाठी एक मजबूत राजकीय आघाडी गरजेची आहे. आणि नेतृत्व कसं हवं? तर एक नवा, सर्वसंमत चेहरा, जो गावातल्या शेतकऱ्याचं दुःखही समजेल आणि शहरातल्या तरुणाला नोकरीचं आश्वासनही देऊ शकेल. रणनीतीचा हा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. निवडणूक जिंकता येईल, पण लोकांचा विश्वास कसा टिकवायचा? राजकारणातली हीच तर सगळ्यात मोठी कसोटी आहे. चला त्यावर बोलूया. तर शिरूरचा हा सत्ताविरोधी पॅटर्न मोडण्यासाठी कसा उमेदवार हवा? तर जो इथल्या मातीशी जोडलेला असेल, ज्याची प्रतिमा स्वच्छ असेल, ज्याला शेतीही कळते आणि शहरातल्या समस्यांचीही जाण आहे, जो सर्वांना सोबत घेऊन चालेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो पारदर्शक असेल आणि लोकांप्रती स्वतःला जबाबदार समजेल. आणि आजच्या डिजिटल जगात विश्वास जोडताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे लोकांच्या माहितीचा वापर. कोणताही राजकीय संवाद हा लोकांच्या गोपनीयतेचा आणि संमतीचा आदर करूनच झाला पाहिजे. सार्वजनिक डेटाचा वापर हा सार्वजनिक हितासाठीच व्हायला हवा, लोकांची वैयक्तिक प्रोफाईल तयार करण्यासाठी नाही. हा विश्वासाचा एक महत्त्वाचा नियम आहे. कारण विश्वास हा मागून मिळत नाही, तो मिळवावा लागतो. विश्वास मिळवणे हेच ब्रीदवाक्य असायला हवं. त्यासाठी एक डिजिटल तक्रार पोर्टल सुरू करता येईल आणि प्रत्येक तक्रारीला वैयक्तिक पातळीवर प्रतिसाद देता येईल. जेव्हा लोकांना खात्री पटेल की आपलं म्हणणं ऐकलं जातंय, तेव्हाच खरा विश्वास तयार होतो. तर मग खरा प्रश्न हाच आहे, शिरूरमधली ही शहरी आणि ग्रामीण दरी सांधून इथल्या अस्थिर जनादेशाला एका चिरस्थायी विश्वासात बदलणारं नेतृत्व खरंच उदयास येऊ शकेल का? याचं उत्तर तर येणारा काळच देईल. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचं असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0800 404 1602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश